हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर. तर आयडियल ट्रान्सफॉर्मर बघण्याच्या अगोदर काही गोष्टी गरजेच्या आहेत समजणे, की आयडियल ट्रान्सफॉर्मर इज द हायपोथेटिकल कन्सेप्ट. ही काय आहे तुमची हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. हायपोथेटिकल कन्सेप्ट म्हणजे काय? आयडियल ट्रान्सफॉर्मर हा मुळातच अस्तित्वात नाही आहे, पण हा शिकणं गरजेचं आहे. का शिकणं गरजेचं आहे? तर आयडियल ट्रान्सफॉर्मर शिकणं का गरजेचं आहे हे आपल्याला सांगतो मी तुम्हाला. तर काही गोष्टी, एक गोष्ट तुम्हाला लक्षात येऊन सांगतो, की आपण बघतो की राम आपला देव आहे महत्त्वाचा. राम राम एक आयडियल पर्सन आपण मानलेला आहे, आणि हे एक रेफरन्स आहे. हा काय आहे? राम, जो आपला राम लक्ष्मणमधला राम आहे. तर ही रेफरन्स लाईन धरून आपण चालत असतो, की राम काय नेहमी सत्य बोलतो, राम नेहमी काय बोलतो? सत्य बोलतो. मग त्यानुसार आपण फॉलो करायचा प्रयत्न करतो. राम अहिंसावादी होता. आता आपण काय बघायला गेलो नव्हतो, पण एक अजम्पशन आहे. नेहमी शांत राहायचा. ह्या 3 गोष्टी होत्या. सत्य, अहिंसा आणि एकदम शांत राहायचा. तसंच आयडियल ट्रान्सफॉर्मर शिकण्यामागे उद्देश काय आहे? तर आयडियल ट्रान्सफॉर्मरचा बेस धरून मॅक्झिमम गोष्टी त्याच्याप्रमाणे आपल्याला डिझाईन करता यायला पाहिजेत, जेणेकरून ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी वाढेल, बऱ्याचशाच गोष्टी इम्प्रूव्ह होतील. म्हणजे जसं आपण मानवी जीवनात राम ही एक रेफरन्स लाईन धरतो आणि त्या पद्धतीनं वागायला चालू करतो, त्या पद्धतीनं काय करतो? वागायला चालू करतो. तसंच आपल्या ट्रान्सफॉर्मरचं देखील आहे. तसंच काय आपल्या ट्रान्सफॉर्मरचं आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या बघूया आपण. तर पहिलं आहे नो वाइंडिंग रेजिस्टन्स. नो वाइंडिंग रेजिस्टन्स ही ऐकलं सांगतो. नो वाइंडिंग रेजिस्टन्स म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मरची ही तुमची प्रायमरी आहे, ही तुमची काय आहे? सेकंडरी आहे. तर हा तुमचा AC सप्लाय. ट्रान्सफॉर्मरला कधीही DC सप्लाय द्यायचा नाही, अदरवाईज काय होऊ शकतं? तर जे लास्ट लेक्चरला आपण शिकवलेलं आहे ते, ही तुमचं काय आहे इथं लोड. आता इथं ॲक्च्युली देत नाही आहे, पण तर ट्रान्सफॉर्मरचे 4ही कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथं बघायचे आहेत. ट्रान्सफॉर्मरमध्ये काय आहे? पहिलं नो वाइंडिंग रेजिस्टन्स, म्हणजे ह्याच्या प्रायमरी, हे जे प्रायमरी साईड आहे आणि सेकंडरी साईड, दोन्ही साईडचा रेजिस्टन्स किती असला पाहिजे? R=0. इथं 4ही कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला 4 ओळीत सांगतो. फक्त नोट्स प्रिपेअर करताना तुम्ही त्या गोष्टी लक्ष द्या. रेजिस्टन्स 0 असल्यामुळे काय होणार आहे? तर त्यातला ओहोमिक लॉस, जे कॉपर लॉस म्हणतो, तो काय होणार आहे? आपला 0 होणार आहे. कॉपर लॉस त्याचा काय होणार आहे? 0 होणार आहे. बघा, प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग हॅव अ 0 रेजिस्टन्स. It means that no ohmic power loss. No ohmic power loss. No ohmic power loss. No ohmic काय आहे? पॉवर लॉस होणार आहे. हे बघ, have a 0 resistance. It means that no ohmic power loss and no resistance voltage drop. No resistance voltage drop. No resistance voltage drop. म्हणजे काय आहे यामध्ये? तर ह्याचा 0 रेजिस्टन्स असल्यामुळे काय होणार आहे? एक तर पॉवर लॉस होणार नाही, कॉपर लॉस 0 होणार. कॉपर लॉस 0, त्या पद्धतीनंच व्होल्टेज ड्रॉपसुद्धा त्याचा काय होणार आहे? 0 होणार आहे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरं काय आहे? नो मॅग्नेटिक लिकेज. नो मॅग्नेटिक लिकेज. नो मॅग्नेटिक लिकेज म्हणजे काय? नो लिकेज फ्लक्स अँड ऑल द फ्लक्स कन्फाइन्ड टू द कोअर लिंक्स बोथ द वाइंडिंग. लिंक्स बोथ द वाइंडिंग म्हणजे काय? तर या इकडे इथं जे फ्लक्स तयार होत आहे, ते IS सेकंडरीला ट्रान्सफर झाले पाहिजेत. हे IS सेकंडरीकडे ट्रान्सफर झाले पाहिजेत. हे सेकंडरीकडे ज्यावेळी ट्रान्सफर होतील, म्हणजे ह्यातील एकही फ्लक्स काय नाही झाला पाहिजे? एअर थ्रू बाहेर गेला नाही पाहिजे. म्हणजे नो लिकेज फ्लक्स. लिकेज फ्लक्सला आपण एक्सेल म्हणू, ते पण काय आहे? नो लिकेज फ्लक्स. ते सुद्धा काय असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. म्हणजे जेवढे फ्लक्स प्रायमरीला तयार होणार आहेत ते IS सगळं कुठं तयार गेले पाहिजे? सेकंडरीकडे गेले पाहिजेत. ॲक्च्युली तसं होत नाही. थर्ड काय आहे? नो आयर्न लॉस. म्हणजे काय? हिस्टॉरिसिस अँड एडी करंट लॉस इन द ट्रान्सफॉर्मर कोअर इज 0. आयर्न लॉसचे 2 प्रकार पडतात. कुठले? हिस्टॉरिसिस अँड एडी करंट लॉस. त्यालाच आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट लॉस सुद्धा म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं? कॉन्स्टंट लॉससुद्धा म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं? कॉन्स्टंट लॉस म्हटलं जातं. म्हणजे हिस्टॉरिसिस आणि एडी करंट लॉस
काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे. आणि चौथा आणि महत्त्वाचा कन्सेप्ट बघा काय आहे, कोर हॅज अ इनफायनाईट परमॅबिलिटी. कोर हॅज अ इनफायनाईट परमॅबिलिटी. कोर हॅज अ इनफायनाईट परमॅबिलिटी अँड 0 रिलक्टन्स, so that zero magnetizing current is required for establishing the requisite amount of flux in the core. वाक्य महत्त्वाचं आहे आणि मोठं आहे, मी साईड बाय साईड सांगतो तुम्हाला. कोर हॅज इनफायनाईट परमॅबिलिटी म्हणजे काय, तर परमॅबिलिटीची डेफिनेशन मी खाली लिहिलेले आहे, ते दाखवतो तुम्हाला. परमेबिलिटी म्हणजे काय आहे, तर हाऊ इझिली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन पास थ्रू द मटेरियल. हाऊ इझिली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास थ्रू द मटेरियल, म्हणजे एखाद्या मटेरियलमधनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किती इझिली पास होऊ शकतात, ह्याला आपण परमॅबिलिटी म्हणतो. तर इथं काय म्हटलं आहे, कोर ॲज अ इनफायनाईट परमॅबिलिटी. इनफायनाईट परमॅबिलिटीचा अर्थ काय आहे, तर कोरची परमॅबिलिटी एवढी जास्त असते की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इझिली पास होऊ शकतात. 1% त्याला काय नसणार आहे, अपोजिशन नसणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, 0 मॅग्नेटायझिंग करंट इज रिक्वायर्ड फॉर इस्टॅब्लिशिंग द रिक्विसाईट अमाऊंट ऑफ फ्लक्स. म्हणजे काय आहे, ही डायग्राम बघा. आता इथं जे फ्लक्स सेटअप करायला मॅग्नेटायझिंग करंट लागतो, आयडियली सोडा प्रॅक्टिकली बघा, इथला मॅग्नेटायझिंग करंट जो आहे तो मॅग्नेटायझिंग करंट काय करतो, तर एक मिनिट हां, इथं बघा 0 मॅग्नेटायझिंग करंट म्हणजे काय, इथं जे आपण कोर आहे, ही जी कोर आहे ह्याला आपण कोर म्हणतो. ह्या कोअरमध्ये फ्लक्स सेटअप करायला जो करंट लागतो त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटायझिंग करंट. हा किती असला पाहिजे, 0 करंटमध्येच इथं काय झाली पाहिजे, ही प्रायमरी साईड आहे ती काय झाली पाहिजे, 0 करंटमध्ये मॅग्नेटाईज झाली पाहिजे. असं हे पॉसिबल नाही आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो, आय एम शुड बी मिनिमम व्हॅल्यू ॲज पॉसिबल. म्हणजे आय एमची व्हॅल्यू एवढी कमी पाहिजे की तिथं कमीत कमी करंटमध्ये ती कोअरची प्रायमरी काय झाली पाहिजे, मॅग्नेटाईज झाली पाहिजे. असा ह्या चौथ्या ह्याचा अर्थ होतो. मग आणि एकदा सांगतो, 0 मॅग्नेटायझिंग करंट म्हणजे काय, कोर हॅज अ इनफायनाईट परमॅबिलिटी अँड 0 रिलक्टन्स, सो दॅट 0 मॅग्नेटायझिंग करंट इज रिक्वायर्ड फॉर इस्टॅब्लिशिंग द रिक्विसाईट अमाऊंट ऑफ फ्लक्स इन द कोर. म्हणजे करंटची व्हॅल्यू काय पाहिजे, आय एमची ॲज मिनिमम ॲज पॉसिबल. त्याच्यामुळं काय होणार आहे, तर कोर इझिली मॅग्नेटाईज होणार आहे. तर ह्या असा आपला होता आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स. हे तुम्हाला 4 मार्काला 99% पडू शकतं, 4 मार्क्सला. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही परफेक्ट केल्या पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मी इथं आमच्या चॅनलचं एक लिंक टाकलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला आवडलं असेल तर हे सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. एक लाईक बटन आहे, एक शेअर बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करा विसरू नका. कारण का मी एवढी जर एफर्ट घेत असतील तर मला कळेल की मी शिकवलेलं आवडतंय का नसेल. आणि काही सजेशन असतील तर स्क्रोल करा, त्याच्या खाली काय असतं कमेंट्स पण द्यायला विसरू नका. आणि एकदा सांगतो का, हे लाईक बटन आहे, हे शेअर बटन आहे आणि सबस्क्राईब बटन आहे. नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.